टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील छाया हॉस्पिटलवर महानगरपालिकेने केलेल्या तोडफोड कारवाईनंतर आता हॉस्पिटल प्रशासनाने सविस्तर खुलासा प्रसिद्ध केला। या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून न्यायालयीन प्रक्रियेची अवहेलना झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। छाया हॉस्पिटल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार वृत्तपत्रांमध्ये वापरण्यात आलेला अतिक्रमण हा शब्द पूर्णपणे चुकीचा असून संबंधित बांधकाम मंजूर नकाशानुसार आणि स्वतःच्या मालकीच्या जागेत करण्यात आले। या बांधकामामुळे कोणत्याही सार्वजनिक रस्त्याला अडथळा निर्माण झालेला नसल्याचा दावा करण्यात आला। हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं की या प्रकरणी न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्रमांक 96/2024 दाखल असून मनपाच्या संभाव्य कारवाई विरोधात स्थगित अर्ज प्रलंबित होता। कारवाईची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती। मात्र न्यायालयाचे आदेश येण्यापूर्वीच 10 जून 2026 रोजी मनपाकडून तोडफोड करण्यात आली। त्यानंतर न्यायालयाने जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले। तोपर्यंत कारवाई पूर्ण झाल्यानं न्यायालयीन प्रक्रियेचा अनादर झाल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय डाबकी रोडच्या रुंदीकरणाबाबत देखील गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। मंजूर विकास आराखड्यानुसार सध्या 40 फुटांचा असलेला रस्ता 60 फुटांचा दर्शवण्यात आलाय। मात्र रस्त्याच्या केंद्रबिंदू निश्चित न करता मनमानी पद्धतीने मोजमाप करण्यात आल्यानं सुमारे 350 चौरस फूट जागा बाधित झाल्याचा दावा करण्यात आलाय। हॉस्पिटल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी या संदर्भात भूमी अभिलेख विभागाकडे स्वतंत्र मोजणीची मागणी केली आहे। तसंच MRTP कायद्याच्या कलम 127 अंतर्गत पूर्वीच नोटीस देण्यात आली होती। त्यावर नियमानुसार कारवाई न झाल्यानं संबंधित जागेवरील मनपाचा हक्क संपुष्टात आल्याचा त्यांचा दावा आहे। तसंच रस्ता रुंदीकरणात अडथळा येऊ नये म्हणून 1 एप्रिल 2026 रोजी पर्यायी प्रस्ताव देखील मनपाला देण्यात आला होता। मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सत्य नेमकं काय आहे, न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडतं आणि महानगरपालिका यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। याचा उद्देश महानगरपालिकेने दिनांक 10/6/2026 रोजी जी अतिरेकी स्वरूपाची कारवाई केली आणि आमची इमारत नष्ट केली अवैधरित्या, त्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांना याची जाणीव व्हावी की हे कसं अवैध होतं काम। म्हणजे याच्यामध्ये केवळ मी एकटाच सफरर नाही आहे, तर संपूर्ण डाबकी रोडवासी जे आहेत नागरिक, यांनासुद्धा अशा या अतिरेकी कारवायाचा फटका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तर ते काय घडलं, कसं घडलं, याची कायदेशीर बाजू काय आहे हे सांगण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये ही जी कारवाई केल्या गेली, ही कारवाई करण्याआधी या रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करणं हे क्रमप्राप्त होतं। मात्र त्याला सोयीस्कररित्या बगल देऊन केवळ आपल्या सोयीच्या लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवण्यासाठी पाहिजे तसं मग सेंटर पॉईंट निश्चित करायचा आणि तिथनं कट मारायचा आणि आपल्या लोकांना वाचवायचं, हा एक फार मोठा गैरप्रकार या निमित्ताने रुंदीकरणाच्या नावाखाली घडलेला आहे। हे आम्हाला सर्व जनतेपर्यंत पोचवावं याच्यासाठीची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती। आता याच्यामधला जो त्यांनी ज्या काही न्यूज दिल्या ही कार्यवाही केल्यानंतर, की छाया हॉस्पिटलचं अतिक्रमण आम्ही काढलं। मुळात अतिक्रमण या शब्दाचा अर्थच त्यांना कळला नाही। अतिक्रमण म्हणजे काय? आम्ही आमची हद्द सोडून दुसऱ्याच्या हद्दीत गेलो किंवा सरकारी जागेत गेलो आणि तिथे काही आम्ही काही केलं तर ते अतिक्रमण झालं। आम्ही आमच्याच जागेमध्ये होतो आणि जे काही बांधकाम होतं नव्हतं ते वैध असेल अवैध असेल, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये न्यायालयाचा जर आदेश झाला असता, आमच्या विरोधात गेला असता, तर आम्ही स्वतःहूनच ती कारवाई केली असती पाडण्याची। परंतु त्या दिवशी त्या दिवशी कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना आणि स्टे आम्हाला मिळतो आहे अशी शक्यता निर्माण झाल्याबरोबर त्यांनी लगेच पथक पाठवलं आणि आमची ती आदेश येण्याच्या आधीच ते आमची सर्व इमारत ही उद्ध्वस्त करून टाकली। ही संपूर्णपणे बेकायदेशीरपणे घडलेली गोष्ट आहे। याला कुठलाही कायदेशीर आधार नाही। या बाबतीमध्ये मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याचे स्वयंस्पष्ट निवाडे आहेत। त्या निवाड्याची देखील पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे आणि या संदर्भामध्ये जे वारंवार त्यांचं जे काही म्हणणं होतं की आमचं बांधकाम अतिरिक्त आहे किंवा काय आहे, वेळोवेळी आम्ही त्याचा खुलासा केला आणि शेवटी प्रकरण न्यायप्रविष्ट केलं। न्यायालयानं जो काही निर्णय दिला असता तो आम्हाला उभय पक्षाला मान्य करणं क्रमप्राप्त भाग होता, परंतु त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाला सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून ही जी अतिरेकी स्वरूपाची कारवाई केली, त्या बाबतीत
दोषी व्यक्तींवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आर्थिक जे आमचं नुकसान झालं त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमचं जे स्ट्रक्चर त्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांनीच ते पुन्हा जैसे ते स्थितीमध्ये आणून ठेवायला पाहिजे. हा या मागचा आमचा उद्देश होता आणि त्याच बाबतीमध्ये जे काही आहेत कायद्याच्या कलम, जसं कलम 127 प्रमाणे आम्ही नोटीस दिली होती, त्याला त्याने सोयीस्करपणे दुर्लक्ष त्या ठिकाणी केलं. आमची जागा गावठाणामध्ये आहे, त्या गावठाणाच्या नियमांची त्यांनी धज्जी उडवल्यात त्यांनी. तर हे सर्व जे गैरप्रकार घडलेत हे माझ्या बाबतीतच घडले असं नाही, तर संपूर्ण डाबकी रोड वासियांसाठी ते घडलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन याची तड लावणं हे गरजेचं होतं. सबब ही पत्रकार परिषद ही आम्ही या ठिकाणी आज आयोजित केली होती. तुला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.